जिल्हा परिषदेच्या कृषी व समाज कल्याण विभागाच्या डीबीटी वैयक्तिक लाभाच्या योजनेची लॉटरी सोडत शुक्रवारी काढण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वैयक्तिक डीबीटी योजनेद्वारे कृषी व समाज कल्याण वैयक्तिक लाभार्थ्यांची लॉटरी सोडत शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आली। सन 2023-24 या वर्षाच्या एकूण 13 योजनांसाठी 11 तालुक्यांमधून सुमारे 2260 लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते। या प्राप्त अर्जांची लॉटरी सोडत काढण्यात आली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलामुलींच्या हस्ते ही लॉटरी सोडत काढण्यात आली। या योजनेमध्ये 3 पिस्टन स्प्रे पंप, रोटावेटर, पॉवर टेलर, पेरणी यंत्र, कल्टिवेटर, 5 HP सबमर्सिबल पंप, संच, डिझेल इंजिन, कडबाकुट्टी, ताडपत्री, सॅलरी फिल्टर अशा एकूण 2260 लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली। यासाठी सुमारे 3,15,00,000 रुपयांचा लाभ या लाभार्थ्यांना मिळणार आहे। दरम्यान जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्याने अवजारे वाटपाचा लाभ पारदर्शकपणे होण्यासाठी दुसऱ्यांदा लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे। यावेळी कृषी अवजारासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना सुलभतेने अर्ज करण्यासाठी पहिल्यांदाच बारकोड पद्धतीचा अवलंब केला आहे। त्यामुळे कृषी अवजारे वाटप योजनेला यावेळी जोरदार प्रतिसाद मिळाला। समाज कल्याण विभागाच्या लॉटरीची सोडत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली। यावेळी कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ, सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजश्री कागरे, उमाकांत कोळी, लक्ष्मण वंजारी, ओम कोकणे, मल्लिकार्जुन स्वामी, रोहित शिंदे, महानंदा कुंभार, वर्षा अवधूर्ती यांची उपस्थिती होती।